जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. बघायचंय श्रीमातांना. पूर्ण भक्तिपूर्वक श्रीमातांना बघूया. आपल्यातली भक्ती जागृत करायची आपण. नवविधा भक्ती म्हटली त्याला. आपलं हृदय आपण श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं. सगळे विचार डोक्यातले काढून टाकायचे. हृदय शांत करायचं. मस्तक पण शांत ठेवायचं. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य आपण दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे, एकसारखं. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. सगळं काढून टाकायचं डोक्यातलं. मी कोण, काय, कुठून आलोय, कसं झालंय, काय, कुठं बसलो, सगळं विसरायचं. सगळे अटॅचमेंट सोडून द्यायची. पूर्णपणे डिटॅचमेंट मध्ये उतरायचं. अलिप्तता. सर्व बंधनं आपण काढून टाकायची, तोडून टाकायची. त्याचे पाश तोडून टाकायचे. फक्त मी आत्मा आहे एवढं शिल्लक ठेवायचं. त्यानंतर शिस्तीत आपले डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरतीच. चैतन्य आपण शोषून घेतोय, खेचून घेतोय, तिकडे लक्ष केंद्रित करायचं. कुठलाही विचार करायचा नाही. पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायची. आपला उजवा हात डाव्या नाभी चक्रावर ठेवायचा. डाव्या हातातून जे चैतन्य येते ते आपण उजव्या बाजूला हातातून आपल्या स्प्लीनला द्यायचे आहेत. ग्रहलक्ष्मी तत्वाला. अशी इच्छा करायची आपण. डाव्या हातातून खेचलेलं चैतन्य आपण उजव्या हाताद्वारे स्प्लीनला द्यायचे आहेत.
लक्ष परम चैतन्यावरती खेचून घ्यायचंय आणि हातातून द्यायचंय. इकडे लक्ष केंद्रित करायचं. एकाग्रतेनं करायचं. चैतन्याचा वापर कसा करायचा हे आपण शिकलं पाहिजे. खेचून घेताही आलं पाहिजे आणि ते देताही आलं पाहिजे. श्री माताजी जे देत आहेत ते आपण खेचून घ्यायचंय आणि आपल्यात आल्यानंतर ते आपण दुसऱ्याला देता आलं पाहिजे. आपल्या हातातून चैतन्य वाहते हे आपल्या लक्षात असलं पाहिजे कायम. दुसऱ्याला पण व्हायब्रेशन्स देत असताना, चक्र साफ करत असताना चैतन्याकडे लक्ष पाहिजे. आपल्या हातातून चैतन्य योग्य वेळेला घ्यायचं आणि योग्य वेळेला सोडता आले पाहिजेत दुसऱ्यासाठी. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात उजव्या नाभी चक्रावर म्हणजे लिव्हर वरती. उजव्या हातातून चैतन्य खेचून घ्यायचं आहे, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला द्यायचे आहेत. कुठलाही विचार आपण न करता या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कुठलाही विचार करायचा नाही. पूर्णपणे निर्विचारितेमध्ये आपण या सर्व गोष्टी करायच्या. लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. व्हायब्रेशन्स आपल्याला खेचलेल्या समजल्या पाहिजेत आणि दिलेल्याही लक्षात आल्या पाहिजेत. ही क्रिया आपण कायम केली पाहिजे. श्री मातांच्याकडून चैतन्य घ्यायचं आणि ते द्यायचं आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी देखील. म्हणून अगोदर चैतन्य खेचून घेता आलं पाहिजे. आपल्याला खेचणं फार महत्वाचं आहे. आपण केवळ हातावरती चैतन्य बघतो, पण ते शोषून पण घेता आले पाहिजे. इतर चक्र स्वच्छतेसाठी चैतन्य शोषून घेता आले पाहिजे. आणि जेवढं आपलं ध्यान चांगलं लागेल तेवढं आपण चैतन्य शोषून घेऊ शकतो. आणि ध्यान चांगलं लागण्यासाठी आपली चक्र, आपल्या नाड्या स्वच्छ असायला पाहिजेत. या सर्व गोष्टी व्यवस्थितच असायला पाहिजेत. उजव्या हातातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या लिव्हरला देतोय. आपण आपलं लिव्हर सशक्त व्हावं, स्ट्रॉंग व्हावं, त्यातील अतिरिक्त उष्णता दूर व्हावी म्हणून आपण चैतन्य देतोय. बर्फापेक्षा आपण चैतन्य अधिक दिला तर फार चांगला आहे. ते चैतन्याचा वापर करायला शिकलं पाहिजे आपण. त्यानंतर आपला डावा हात श्री मातांच्याकडे, उजवा हात हृदयावरती ठेवायचा डाव्या बाजूला. आपल्या हृदयाला व्हायब्रेशन्स द्यायचे आहेत. डाव्या हातातून चैतन्य घ्यायचं आहे, उजव्या हाताद्वारे ते आपल्या हृदयाला द्यायचं. आपलं हृदय सशक्त व्हावं यासाठी, आपलं हृदय स्ट्रॉंग व्हावं यासाठी, कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला नको यासाठी डाव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, उजव्या हाताद्वारे आपण हृदयाला द्यायचंय. आणि इच्छा करायची की हृदय आमचं स्ट्रॉंग होऊ लागले, हळूहळू मजबूत होत आहे. इकडे लक्ष पण पाहिजे. कुठल्याही प्रकारची भीती आपण बाळगायची नाही हृदयामध्ये. शुद्ध हृदय, पवित्र. कुठली अटॅचमेंट नको.
पूर्णतः डिटॅच. शिवतत्व तसंच आहे ना, डिटॅच झाल्याशिवाय ते कसं प्राप्त होईल? निदान आतून आपण डिटॅच व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, आतून त्याग करता आला पाहिजे सगळ्या गोष्टीचा, बाह्यातून नव्हे. आणि जसं आपण त्याग करू आतून, तसं आपला आत्मा चकाकत पुढे येतो. पण ते आतून आहे, बाह्यातून नाही. बाह्यातून आपल्या लोकांना काही समजणार नाही, पण आतून आपण स्वतःच प्रामाणिकपणे सगळ्याचा हळूहळू त्याग करायचा, तर आपण त्या शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात उजव्या अनाहत चक्रावर. उजव्या हातातून चैतन्य घ्यायचंय, डाव्या हाताद्वारे ते आपल्या फुफ्फुसाला द्यायचे आहेत. अशी इच्छा करायची की डाव्या हातातून चैतन्य आज जाते आपल्या फुफ्फुसाला. आपली फुफ्फुस मजबूत होत आहेत, स्ट्रॉंग होत आहेत, सशक्त होत आहेत, त्यातल्या सर्व बाधा निघून जात आहेत. इकडे लक्ष केंद्रित करायचं. आपल्याला जर श्वसनाचा त्रास असेल तर तो निघून जावा, आपल्या फुफ्फुसातील आजार निघून जावेत, त्रास दूर व्हावा, म्हणून आपण इथं हात ठेवलेला आहे. आणि उजव्या हातातून जे चैतन्य खेचून घेतोय ते डाव्या हाताद्वारे आपल्या फुफ्फुसाला देतोय आपण, अशी इच्छा करायची. त्यानंतर डावा हात परत श्रीमातांच्याकडे. आता आपल्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे उजवं, ते आपल्या मध्य विशुद्धी चक्रावर ठेवायचं. आपल्या विशुद्धी चक्राचं जे बोट आहे ते शिस्तीत ठेवायचं मध्य विशुद्धी चक्रावर. आपल्या डाव्या हातातून चैतन्य आपण घ्यायचंय, उजव्या विशुद्धीद्वारे ते आपल्या विशुद्धी चक्रामध्ये सोडायचे चैतन्य, अशी इच्छा करायची. चित्ताची एकाग्रता कशा प्रकारे होते ते पहा. चैतन्य पण घेतोय आणि विशुद्धी चक्रावरती पण आपलं लक्ष आहे. चैतन्य देतोय उजव्या विशुद्धी चक्राच्या बोटाने. आणि श्वास घेताना सोडताना पण एक प्रकारचं प्राणायाम होतं तिथे. त्यामुळे विशुद्धी चक्र आपलं बळकट होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं, ते चैतन्यमय होतं. एक प्रकारच्या बंधाचा प्रकार आहे. जालिंद्र बंध जो आहे तो विशुद्धी चक्रावरती असतो, लागतो. उडियान बंध पोटामध्ये असतो आणि मूलबंध मूलाधार चक्रावरती असतो. हे बंध पूर्वी योगी लोक, अष्टांग योगामध्ये हा प्रकार आहे. पतंजली ऋषींनी जे सांगितले की बंधाचे प्रकार आहेत हे, की कुंडलिनी उठल्यानंतर ती खाली येऊ नये म्हणून बंध लावायचे असतात. पूर्वीचा प्रकार आहे तो योगातला. कुंडलिनी उठली की मूलाधार मधून वर गेली की मूलबंध, म्हणजे ती परत खाली येऊ नये. त्यानंतर नाभी चक्राच्या वर हृदयापर्यंत गेली की उडियान बंध नाभीला लागतो, म्हणजे ती परत खाली पडत नाही. आणि परत आज्ञाचक्रापर्यंत गेली की विशुद्धीमध्ये जालिंदर बंध लावतात, म्हणजे ती विशुद्धीच्या खाली येऊ नये. असे बंधाचे प्रकार आहेत. आणि आज्ञाचक्राच्या वरती ती काही ठराविकच लोक जात होती. शेवट आज्ञाचक्रापर्यंत सर्व साधक पोहोचत होते, कारण तिथून वर फक्त आदिशक्तीच आपल्याला घेऊन जाऊ शकतात. म्हणून साधक तिथे येऊनच थांबत होते आज्ञाचक्रावर. त्यामुळे ती सिद्धी प्राप्त होत होती त्यांना. आपण सर्व सिद्धीच्या पलीकडे श्रीमाताईने आपल्याला नेलेला आहे. जर आपण सिद्धीत अडकलो तर आपल्याला परम तत्व प्राप्त होणार नाही. म्हणून हे चक्र श्रीमाताईने व्हाईट केलेलं आहे, गाळलेलं आहे ते.
त्यानंतर उजव्या हाताचा तळवा डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. तर म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं करायचं, श्रद्धेनं करायचं. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, 7-8 इंच वर. मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं आहे. टाळूतून आपल्याला परम चैतन्य येत असल्याचं जाणवेल. तळव्याच्या हातावर, हाताच्या तळव्यावरती आपल्याला समजतं. फिरवून बघायचं आहे. हात खाली घेऊया. दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष आता शस्त्रारच्या वरती आहे. म्हणजे आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. सहज मध्ये असं बसल्या बसल्या आपली कुंडलिनी शस्त्रारच्या वर आली पाहिजे, एवढी तयारी आपली पाहिजे. म्हणजे कायम आपण शुद्ध आणि स्वच्छ असलो तर कुंडलिनी कायम शस्त्रारच्या वर राहते. तसा प्रयास आपण केला पाहिजे. केवळ 1 तासाने हे शक्य होत नाही. 24 तासाची ही गुंतवणूक आहे. आपण कायम शस्त्रारच्या वरती राहिलो तर त्याचे अगणित फायदे आहेत. तसा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण सजयोगी आहे. आपलं लक्ष श्री मातांच्याकडेच असायला पाहिजे, सदाशिवांच्याकडे असायला पाहिजे. योगी त्यालाच म्हटले ना, योग म्हणजे जोडलेला, कायम जोडलेला आहे त्या शक्तीशी. शस्त्रारच्या वरती गेला, भेदन झालं की आपण जोडलं जातो, पार होतो, त्याला म्हणतो पार झालेले. तसे साधक आपल्याला बनायचं आहे. परिपूर्ण साधक म्हणतो त्याला. ती कायम जोडलेलं, कायम आनंदात, कायम शस्त्रारवर, कायम एखाद्या फुलासारखे टवटवीत, असे साधक व्हायचे आपल्याला. म्हणून आपण 24 तास वरती लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कायम आपल्या हातातून चैतन्य वाहील आणि त्यात आपलं आणि समस्त जगाचं देखील कल्याण होईल. म्हणून लक्ष शस्त्रारच्या वर ठेवायचं. आता थोडं खाली यायचं, ब्रह्मरंध्रात यायचं. लक्ष ब्रह्मरंध्र आणि त्याच्या थोडस भोवतानी लक्ष ठेवायचं. म्हणजे कुंडलिनीची जाडी किती वाढली ते कळतं आपल्याला त्याच्यावर. आपल्यातला फरक आपणच बघायचा. खरोखर वाढले आहे का, आणखी कमी झालेले आहे का, आपण ध्यानच होत नाही आपलं, हे त्याच्यावरून समजतं लगेच. आपणच आपलं स्वतःला तपासायचं. आत्मपरीक्षण आपलंच करायचं. आपण दुसऱ्यांनी करायचं काही गरज नाही. आपणच स्वतःचे गुरु व्हायचं. बघायचं आपली खरोखर प्रगती आहे का, काय आणखी काय व्हायला लागले बघितलं पाहिजे. आपण फार दुसऱ्याकडे लक्ष आपलं लवकर जातं, स्वतःकडे फार कमी. आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली कुंडलिनी कुठं आहे, खरोखरच वर येते का, खरोखरच ती शांत झाली आहे का, खरोखर व्हायब्रेशन्स वाहतात का, इकडं लक्ष पाहिजे आपलं. नको त्या गोष्टीकडे आपलं लगेच लक्ष जातं. असं होऊ नये. स्वतःला बघितलं पाहिजे, स्वतःला गायडन्स केलं पाहिजे आहे. आणि कुंडलिनी शस्त्रारच्या वरती कशी राहील इकडं लक्ष पाहिजे. सतत आपल्या आत्म्याकडे लक्ष पाहिजे, शरीराकडं आणि बाह्यात नको. जर आपलं चित्त बाह्यात जास्त असेल तर हार्ट चक्र आपलं कायम लागणार.
आपली दृष्टी आतमध्येच वळवायची, आत्म्याकडे वळवायची. आत्म्याच्या विरोधात गेलो तरच हार्टचा प्रॉब्लेम चालू होतो. हार्ट पकडतं आपलं. आता गरज आहे लक्ष आत्म्याकडे देणं, आणि ते समस्त मानवजातीचं पाहिजे. ज्यांचं नसेल त्यांना हार्टचा प्रॉब्लेम चालू होणार. ते होऊ नये, या हृदयामध्ये जे शिवतत्व आहे ते कायम प्रसन्न राहावं, म्हणून आपण लक्ष आतमध्येच वळवायचं. त्या शिवांना आपण कायम प्रसन्न ठेवायचं. आदिशक्तीनं प्रसन्न ठेवले की शिव आपोआप प्रसन्न होतात. लक्ष आदिशक्तीकडे पण द्यायचं आहे. ती शिवांची शक्ती आहे. ब्रह्मरंध्रातून खाली आज्ञाचक्रामध्ये यायचं. बरोबर शस्त्राच्या खाली आज्ञा आहे. आपल्याला जाणवेल ते चक्रावरती आपण व्हायब्रेशन्स येतात. बरोबर वरून खाली चैतन्य सोडतोय. आज्ञेतून विशुद्धी, वरून खाली चैतन्य विशुद्धीपर्यंत सोडायचं. विशुद्धीतून आपण अनाहत चक्र, कारण त्या चक्राला आपण परिपूर्ण करतोय. ते चक्र कायम जागृत ठेवतोय. त्या चक्राच्या सर्व बाधा दूर होण्यासाठी त्या चक्रापर्यंत चैतन्य पोहोचवलं पाहिजे, तर त्याची वाढ होईल. आणि तरच देवी देवता या चक्रावरती निवास करतील. म्हणून आपण चैतन्य देतोय चित्तानं. वरून खाली जे शस्त्रांमधून जे चैतन्याची धारा येते ती वरून खाली आपण सोडतोय. अनाहत चक्र, अनाहत मधून नाभी, वरून खाली लक्ष नाभी. नाभी भवसागर, भवसागरात पण चैतन्य घ्यायचं. पूर्ण चैतन्यानं भरून टाकायची. आपल्या शरीरात एकूण 114 शक्ती केंद्र आहेत. त्यातली प्रमुख 7 आहेत, आणि बाकीची जी चक्र आहेत ती आपल्या शरीरामध्येच आहेत. ती जसं आपण ध्यान करू, ही 7 शक्ती केंद्र जशी जागृत होत जातील, प्लावित होतील, तशी ती चक्र कुठं आहेत ते आपल्या लक्षात येत जातील हळूहळू. भवसागरामध्येच भरपूर चक्र आहेत, म्हणून भवसागरामध्ये लक्ष केंद्रित केले आपण चैतन्य. कारण सागरामध्ये मोती भरपूर असतात, पण गहन उतरल्यानंतरच ते मोती सापडतात. तसं गहनात गेल्याशिवाय ते चक्रांचा पत्ता आपल्याला लागणार नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे की गहनतेत उतरणं आवश्यक आहे. जिभेवरती पण आपल्या चक्र आहेत, पण ती चक्र गहनतेत गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. त्या चक्रांची जाणीव होणार नाही. ज्यावेळी आपण गहनतेत जातो त्यावेळेला काही जणांना चक्र जिभेवरती पण जाणवतात, टोकावरती आतल्या बाजूला फिरल्यासारखं असं जाणवतात. काही जणांचे अनुभव आहेत असे, आपल्याला देखील जाणवतील. पण गहनतेत उतरल्याबरोबर भवसागरातून खाली यायचंय आपण स्वाधिष्ठान मध्ये. वरून खाली लक्ष स्वाधिष्ठान पर्यंत. स्वाधिष्ठान मधून आपण मूलाधार शक्ती केंद्र गणेश तत्वापर्यंत यायचंय. वरून खाली लक्ष गणेश तत्वापर्यंत. मध्य नाडीतून ब्रह्मनाडीतून आपण येतोय. सुषुम्ना नाडीच्या आत ब्रह्मनाडी आहे, आणि त्या ब्रह्मनाडीलाच जागृती श्रीमातांनी केलेल्या जागृत, तिथंच महालक्ष्मीचं तत्व आहे. मध्य नाडी उत्क्रांतीचं तत्व आहे. विष्णू तत्व याच चक्राचं आहे, याच नाडीचं आहे. वरून खाली लक्ष गणेश तत्वापर्यंत मूलाधार.
एकाग्रतेनं करायचं, विचलित व्हायचं नाही. जरी पाय दुखला तरी तेवढ्यापुरतं जरा हलवायचं, पण लक्ष त्या प्रॉपर चॅनल वरतीच असलं पाहिजे. म्हणजे आतमध्ये जातोय आपण हळूहळू हळू, देहाच्या पलीकडे, देहातीत अशी एक स्थिती आहे. सूक्ष्म, स्थूल, कारण आणि महाकारण असे देहाचे प्रकार आहेत. आता स्थूलातून आपण महाकारण देहात आलोय, म्हणजे चक्रांची, नाड्यांची माहिती घ्यायला लागलोय, तिथंच पर्यंत पोहोचलोय. आणि ज्यावेळी शस्त्राच्या वर जाऊ त्यावेळी आम्ही सूक्ष्मामध्ये उतरतो, सूक्ष्म देहामध्ये जातो. असा हा प्रवास आहे. लक्ष पूर्णपणे आता मूलाधार शक्ती केंद्रावरती देऊया थोडं. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून श्री गणेश स्वरूपात आमच्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जागृत व्हा. श्री गणेशांना आवाहन करतोय आपण की आमच्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जागृत व्हा. आपण आमच्या मूलाधार शक्ती केंद्रामध्ये जागृत झाला असाल तर परम चैतन्याद्वारे, सुगंधाद्वारे त्याची जाणीव करून द्या. आपल्याला त्याची जाणीव होईल. श्री गणेश तत्व आपण फिरवायचंय गोल गोल, स्वस्तिक सव्य दिशेने फिरवायचंय. श्री गणेशची कृपा करून आम्हाला अबोधिता द्या, सुज्ञता द्या, पवित्रता द्या, मांगल्यता द्या. श्री गणेशजींना आपण मागणं मागायचंय. श्री गणेशजी, कृपा करून आम्हाला आपल्यासारखे शक्तिशाली बनवा. श्री गणेशजी, आपल्यासारखे, जसे श्री गणेशजी श्री मातांची भक्ती करतायत, आईची भक्ती करतायत, तशी भक्ती आम्हाला द्या. ते भक्तीचं दान आम्हाला द्या. तशा प्रकारची एकनिष्ठ भक्ती आमच्याकडून करून घ्या. तसे श्री गणेश एकनिष्ठ आहेत. आपल्या आईच्या बाबतीत ते एकनिष्ठ आहेत. ते बाकी कोणाचं काय ऐकत नाहीत. तशी स्थिती आपलीही असायला पाहिजे. ते तत्व, गणेश तत्व आमच्यामध्ये जागृत होऊ द्या आणि सतत जागृत राहू द्या. ती निष्ठा आमच्यामध्ये येऊ द्या. श्री गणेशांसारखी निष्ठा आमच्यामध्ये येऊ द्या. पूर्ण अटेन्शन गणेश तत्वावरती. ह्या आतल्या गणेशाचं पूजन झालं पाहिजे, हे महत्व आहे. त्यांची हालचाल, त्यांची स्थिती, त्यांचं चैतन्य सोडायचा प्रकार आपल्याला समजला पाहिजे. ते गणेश आमच्यात जागृत झाल्यानंतरच खरं कार्य घटित होतं. त्यांचे फिरण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांची सुगंध येण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यांचं चैतन्यच वेगळं आहे. ते आपल्याला हाताच्या बोटावरती, चैतन्य मूलाधारावरती पण समजेल. एवढी गहनता आपल्यामध्ये आली पाहिजे. श्री गणेश शक्ती जागृत झाल्याशिवाय पुढील कार्य अशक्य आहे. म्हणून ते सतत आपल्यामध्ये जागृत राहणं आवश्यक आहे. त्यांना सतत जागृत ठेवायचं आहे आपण. आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये उतरावेत म्हणून आपण त्यांची प्रार्थना करायची. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत म्हणून आपण प्रार्थना करायची. त्यांची परिपूर्ण शक्ती आपल्याला मिळावी म्हणून आपण त्यांची प्रार्थना करायची.
पूर्ण लक्ष, मूलाधार शक्ती केंद्र एक वेगळ्याच प्रकारची जाणीव आज होणार आपल्याला. कारण गणेशाचा उत्सव, श्री गणेश प्रसन्न झाले तर ते चैतन्य उत्सर्जित करतात आपल्या मूलाधार शक्ती केंद्रातून. आपलं वलय देखील वाढतं, वलय आपलं स्ट्रॉंग होतं ते गणेश तत्वामुळं. कारण गणेश सर्व चक्रावरती आहेत, पण मूळ आहेत ते मूलाधार वरती. त्यांचं चैतन्य आपण हातावरती पाहू शकतो. आता मूलाधार श्री गणेश तत्वातून आपण त्रिकोणाकार अस्थीमध्ये यायचं आहे, जिथं कुंडलिनी माता आहे, गौरी माता आहे, श्री गणेशांची आई आहे. तिकडं आपलं लक्ष द्यायचं. त्रिकोणाकार अस्थीमध्ये श्री माताजी, आपण साक्षात श्री गौरी माता आहात. श्री माताजी, आपण साक्षात श्री कुंडलिनी माता आहात. सॅक्रम बोन ज्याला सिक्रेट आहे, पवित्र हाड आहे, कारण तिथं गौरीचं स्थान आहे, कुंडलिनीचं स्थान आहे. 3.5 मात्रा वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी, तिच्याकडे आपलं पूर्ण लक्ष द्यायचं. तिला मूळ स्थानी आणले. जर वरून खाली आपण आलोय, ती परत मूलाधार मध्ये जाऊन बसलेली आहे. कारण आपलं लक्ष जावं, तिची पद्धत, तिची जाण्याची पद्धत कशी हे कळावं म्हणून आपण खाली आलोय. आणि ती समजतं, अधिक फायदा होतो आपल्याला. आता ही कुंडलिनी आपण हळूहळू उठवायची वरती. मूलाधार मधून आपण शिस्तीत स्वादिष्ठान मध्ये यायचं आहे. नागाचे पिले कुंकुमे नहाले सारखं ती सोनेरी कलराची जी नागिन स्वरूपिणी आहे, 3.5 मात्रा वेटोळे घातलेली, तिचं वेटोळे हळूहळू सोडवून ती वरती आणायची. स्वादिष्ठान पर्यंत मुख आलं पाहिजे. शिस्तीत ती वेटोळे सोडून हळूहळू वरती आणायची. तिला सुषुम्ना मार्गातून, ब्रह्मनाडीतून अनाहत पर्यंत आणायचं आहे. तिचं शेपूट कदाचित खालीपर्यंत राहील, पण तोंड अनाहत पर्यंत आणायचं. म्हणजे तेवढं लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे. पूर्ण कुंडलिनीकडेच लक्ष केंद्रित करायचं आहे. गौरी माता स्वरूप कुंडलिनी माता आहे ती, आणि तिच्याकडं परिपूर्ण लक्ष द्यायचं. देहभान विसरून फक्त आपल्याला ती कुंडलिनीची जाणीव झाली पाहिजे, तिची हालचाल कळली पाहिजे. आता हळूहळू तिला वरती आणायची, अनाहत मधून विशुद्धीपर्यंत आणायची. तिचं मुख विशुद्धीपर्यंत आणायचं, आणि शेपूट जे आहे ते खाली स्वादिष्ठान पर्यंत असेल कदाचित, असं लक्ष केंद्रित करायचं. आता ही कुंडलिनी माता विशुद्धी चक्रामध्ये आल्यानंतर ती गरळ ओकली पाहिजे. गरळ ओकणे म्हणजे अमृत, तिच्या तोंडातून अमृत बाहेर पडतं, ती विशुद्धी चक्रामध्ये सोडायचं. आपण इच्छा करायची तशी. आणि आपल्या विशुद्धी चक्रावरती पण लक्ष केंद्रित करायचं. ते काय जाणवते, काय फिलिंग होते बघायचं. लक्ष कुंडलिनीकडे पण आहे आपलं. बाकी कुठंही लक्ष नको शरीरामध्ये, फक्त कुंडलिनी आणि विशुद्धी. आपलं विशुद्धी चक्र बलवान व्हावं म्हणून तिथं आपण अमृत सोडतोय. कारण विराटाचं मूळ जे आहे ते विशुद्धीमध्ये आहे. विराटात जायचं असेल तर विशुद्धी आपली मजबूत असणं आवश्यक आहे. म्हणून कुंडलिनीला त्या ठिकाणी अमृत सोडलंय. तशी इच्छा केली की तसंच सोडते ती कुंडलिनी माता. कारण आपली इच्छा तीच तिची इच्छा, शुद्ध इच्छा. आपलं विशुद्धी चक्र फिरल्याचं पण आपल्याला जाणवलं पाहिजे.
पूर्णपणे ती गोल फिरते. तिथं अमृत टाकल्याबरोबर एक एक पाकळ्या उमलल्या जातात, आपल्या 16 पाकळ्या. सुदर्शन चक्रासारखं ते चक्र फिरलं पाहिजे, तशी जाणीव घ्यायची. त्या कुंडलिनीच्या योगानं ती जागृत होतं. पूर्ण विशुद्धीमध्ये आपण अमृत भरून टाकायचं. या कुंडलिनीनं गरळ ओकलेलं अमृत या विशुद्धी चक्रामध्ये पसरून टाकायचं. सगळी रोगराई नष्ट व्हावी. ती कुबेरच होते, तीच धन्वंतरी होते, तेच विठ्ठल होतात परत, चैतन्यमय, अमृतमय. मग आपल्या हातातून अमृतच्या अमृत व्हायला लागतं. ज्याला म्हटले ज्ञानेश्वरांनी पियुषांचे पियुष. म्हणजे पियुष म्हणजे अमृत, म्हणजे तसे वृक्ष तयार झाले. पियुषांचे पियुष म्हणजे अमृत हातात असणारे वृक्ष. म्हणजे असे साधक झाले पाहिजेत की ज्यांच्या हातातून चैतन्य व्हायला लागेल, अमृत व्हायला लागेल, त्यांचे वृक्ष व्हायला पाहिजेत असे. म्हणजे ते तयार झाले पाहिजेत. त्यासाठी विशुद्धी आपली मजबूत असणं आवश्यक आहे. म्हणून कुंडलिनीनं तिथं चैतन्य ओतलेलं आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला खेचरी मुद्रा लागते. याचं कारण हेच आहे की खेचरी ही विशुद्धीमध्येच लागते आणि विशुद्धीतूनच अमृत आतमध्ये येतं, ते वरून येतं. पण त्याची सुरुवात विशुद्धी चक्रातून होते. विशुद्धी ही मेन चक्र आहे, प्रमुख चक्र आहे, हे गाळणं आहे. आणि ही स्वच्छ असेल तर आपण योग घटित होतो आपला. योगाची सुरुवात विशुद्धीपासून. योगेश्वर म्हणून त्यांना नाव दिले योगेश्वर. योगी लोकांचे ईश्वर आहेत ते. आता विशुद्धीतून कुंडलिनी हळूहळू आज्ञामध्ये आणायची वरती. तिचं मुख आज्ञामध्ये खाली शेपूट नाभीपर्यंत असेल कदाचित, असं लक्ष केंद्रित करायचं. कारण ती गौरी माता आहे, ती प्रसन्न होऊन वर आली पाहिजे. श्री गणेशांची गौरी आई स्वरूप आहे. तीच कुंडलिनी माता. आपल्याला तिनंच पुनर्जन्म दिला, तिनंच गणेशाला निर्माण केलं. तसं ती आपल्या साधकांना निर्माण करते, त्यांची तयारी करून घेते. ती गौरी माता. आज्ञेतून हळूहळू शस्त्रारमध्ये आणायचं. आता तिचं मुख शस्त्रारमध्ये आणायचं. बघा काय करायचं आहे आता. ते मुख शस्त्रारमध्ये आणायचं आणि शेपूट ते खाली अनाहत पर्यंत असेल तिथं लक्ष केंद्रित करायचं. एक वेगळ्या प्रकारची जाणीव घ्यायची आपल्याला. ही कुंडलिनी अशी आहे. आता ती जी गरळ ओकते म्हणजे अमृत सोडते, आता ती शस्त्रारमध्ये पसरवायची. आता ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले त्याप्रमाणे ती शस्त्रारमध्ये आल्यानंतर गरळ ओकते. म्हणजे अमृत ओकले की ती संपूर्ण सहस्त्रारमध्ये तळ तयार होतं. शस्त्रारमध्ये अमृताचं तळ तयार होतं. तसं तळ तयार करायचं आणि लक्ष कुंडलिनीकडे पण द्यायचं. वेगळ्या प्रकारची जाणीव घ्यायची जरा. अगदी सूक्ष्म लक्ष दिल्यानंतर आपोआप हे घटित होतं. शुद्ध इच्छा. एक अर्धा मिनिट तसा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. तिनं अमृत पियुष म्हणजे अमृत सोडल्यानंतर तिची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. ही सगळ्या भक्तीचाच प्रकार आहे. भक्ती असल्याशिवाय आपल्याला याची जाणीव होणार नाही. भक्तीनं झालं पाहिजे सगळं. खऱ्या गौरीचं पूजन ह्या कुंडलिनीचं पूजन आहे. आपल्या कुंडलिनीचं पूजन म्हणजे गौरी मातेचंच पूजन आहे. आणि ती कुंडलिनी कायम शस्त्रार किंवा वरती असली पाहिजे. आता हळूहळू तिला आपण शस्त्रारच्या वरती न्यायचं.
हळूहळू वरती, तिचं तोंड वरती आहे, शेपूट खालीपर्यंत, सहस्त्रारपर्यंत आणायचं, असं लक्ष केंद्रित करायचं. आता ती आता खालून वर आली तर खालून आपल्याला गार जाणवेल, कारण ती सर्पिन आहे, त्यामुळे गारवा जाणवेल. साप हा गार असतो, थंड असतो, नाग थंड असतो, म्हणून आपल्याला या नाडीवरती थंडतेची जाणीव होईल, पूर्ण नाडीवर. कारण कुंडलिनीकडे आपण लक्ष दिले, त्यामुळे ती जिथे प्रवास करेल तो संपूर्ण भाग थंड होईल, थंड जाणवेल. आता ती मुखातून, शस्त्रारमधून ती वर आली, तिचं मुख वरती 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 न्यायचंय तिला. चमकदार कुंडलिनी, म्हणजे अगदी सोनं जसं झळाळून निघतं ना, तसं ती कुंडलिनी आहे, ज्ञानदेवानी वर्णन केल्याप्रमाणे. आणि ती वरती आणायची आपण. तिचं शेपूट खाली आहे 3.5 फुटापर्यंत, वरती 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 न्यायची तिला. ती गौरी स्वरूपा कुंडलिनी अगदी वरती नेऊ. लक्ष आपलं कुंडलिनीकडेच पाहिजे, ठराविक पॉइंटकडे नको आहे. कुंडलिनीला घेऊन आपण आकाश तत्वापर्यंत जातोय आणि तिच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे किती एकाग्रता पाहिजे, पूर्ण आकाश तत्व तिथं जायचं आहे. आणि 3.5 फुटापर्यंत लक्ष खालीपर्यंत पाहिजे, म्हणजे कुंडलिनीकडे. एक 10 ते 12 मिनिटं आपण त्या अवस्थेमध्ये त्या कुंडलिनीकडे लक्ष द्यायचं आहे, त्या गौरी मातेकडे लक्ष द्यायचं आहे. 10 ते 12 मिनिट वरून खाली असं लक्ष 3.5 फुटापर्यंत. ती कुंडलिनी आहे, तिचं ध्यान करायचं 12 मिनिट. वो सोचता है कि नहीं, किसी तरह से भी पैसा जोड़ना या दुनिया की चीजें दौड़ना, दुनिया की इज्जत दौड़ना जोड़ना, यही सबसे बड़ी बात है। और उसी नई एक नए दौर में वो दौड़ने लगता है। तब उसका पुण्य क्षय हो जाता है, उसका सारा पुण्य जो है वो नष्ट हो जाता है। लेकिन पुण्यवान पुरुष को पैसे की इच्छा होना बड़े आश्चर्य की बात है। कलयुग में सब कुछ हो सकता है। ये मुझे खुद देख करके आश्चर्य होता है कि कलयुग में अगर कोई रियलाइज सोल भी पैदा हो तो वो भी शराब पी सकता है, ड्रग्स ले सकता है, मारामारी कर सकता है, दुनिया भर के काम एक रियलाइज सोल, जिसे कि हम पुण्यवान मनुष्य समझते हैं, वो ये सब कर सकता है। ये कलयुग की खिंचाव है, उसका एक तरह का असर है, उसका वातावरण इतना जबरदस्त है। पुण्यवान मनुष्य भी जब संसार में आता है और जब इस चीज की तरफ में उसकी नजर जाती है तो वो उधर खिंच जाता है और उसके अंदर ये कमजोरियां धीरे धीरे आने लगती है। ये कलयुग की एक बड़ी भारी हमारे ऊपर में दहशत है। लेकिन इसका एक दूसरा इलाज है। ये जो दहशत हमारे ऊपर है और जो हमारे पर कलयुग छाया हुआ है, ये अगर सोच विचार किया जाए तो क्यों आया, कलयुग आने की जरूरत क्या है? अगर कलयुग आया है तो उसका भी तो कोई कारण होना चाहिए। उसके बारे में एक दमयंती आख्यान में लिखा हुआ है कि एक बार दमयंती के पति नल को कली मिल गया, उसने उसे पकड़ लिया, उसे कहा कि देखो, तुमने हमारे पत्नी से बिछो कराया था और इतना हमें दुख दर्द दिया, अब मैं तुम्हें मार डालूं।
तो कली ने कहा कि हाँ भाई, ये तो बात सही है, तुम चाहो तो मुझे मार डालो, लेकिन मेरा भी एक महात्म्य है। उसने कहा तुम्हारा क्या महात्म्य हो सकता है, तुम तो सब दुनिया में भ्रम डालते हो, उनको विभ्रम में फंसा देते हो और गलत रास्ते पर लोग चले जाते हो। तो उनका कि महत्व बहुत बड़ा है। जब ऐसा होता है और ऐसी हालत में ही मनुष्य की अग्नि परीक्षा होती है, उस वक्त ही वो जाना जाता है कि आदमी कितना सच्चा है या कितना झूठा है। इसी तरह से पहचाना जा सकता है कि आदमी में कितना पुण्य है और कितना अपुण्य है। अगर उसके आगे कोई अग्नि परीक्षा न हो तो वो जाना नहीं जा सकता। जैसे कि बाइबल में भी कहा गया है कि जो मनुष्य कलयुग में पैदा होगा उसका लास्ट जजमेंट होगा, उसको जाना जाएगा उसमें पुण्य कितना है अपुण्य कितना है। तो इसका ये महात्म्य है, इससे हमारी अग्नि परीक्षा होगी। और उसने ये भी कहा कि इतना ही नहीं कि अग्नि परीक्षा होगी, फोटो दो ना, अग्नि परीक्षा जो हमारी होने वाली है इस कलयुग में, इस कलयुग के वक्त में हमारे लिए एक और बड़ा भारी आशीर्वाद है। वो ये कि नल को बताया गया कि देखो जिस वक्त कलयुग आएगा, जिस वक्त अग्नि परीक्षा होगी, तब हजारों लोग पार हो जाए, हजारों लोगों को आत्म ज्ञान हो जाए, आत्मबोध हो जाए, आत्म साक्षात्कार हो जाए, और इस आत्म साक्षात्कार के सहारे वो एक नई जिंदगी को प्राप्त होगी और उनमें परिवर्तन हो जाए। जो आज गिरी कंदरों में परमात्मा को खोजते फिर रहे हैं वो उसे प्राप्त करेंगे, ये इसका वरदान है। इसी बीच अब हम यहाँ पूना में आए हैं, इसको कि मैं पुण्य पट्टनम कहती हूँ, जहाँ आने से मनुष्य को पुण्य का प्रभाव पता चल सकता है। यहाँ भी अगर आप सोचे तो आपको लगेगा कि यहाँ भी वही कलयुग है, जो जहाँ हर जैसे वहां पे था वैसा यहाँ भी। ये बात जरूर मानी जानी चाहिए कि जो चीज छिपी है, जो चीज दिखाई नहीं देती, उसके बारे में बात करने से कोई फायदा नहीं। लेकिन जब ये चीज खुल जाती है, आपके अंदर की चेतना जब खुल गई है, उससे जब आप जानेंगे तो आपको आश्चर्य होगा। इस पूना में इतने गहनता के कार्य हुए हैं, यहाँ पर अनेक साधु संतों ने बैठ करके तपश्चर्या की। तुकाराम जैसे इतने बड़े महान पुरुष इसी पूना के पास ही में आए और यहीं रहे, उनका यही वास्तव्य है। तो इसका जो आकर्षण है वो उन लोगों के लिए है जो पुण्य को खोजते हैं और पुण्य में डूबना चाहते हैं। उन लोगों के लिए नहीं जो पैसा ढूंढते हैं और दुनिया भर की दौलत ढूंढते हैं, क्योंकि वो तो सिर्फ अपने लिए, किसी दूसरे के लिए नहीं। जो हम पैसा इकट्ठा करते हैं या चीजें इकट्ठा करते हैं, जो हम अपने लिए सत्ता इकट्ठा करते हैं, या हम किसी तरह का बड़ा भारी नाम, इसको फेम कहना चाहिए, इस तरह का नाम इकट्ठा करते हैं, ये सब अपने लिए। लेकिन पुण्य जो है वो दूसरों पे असर। जैसे एक दीप है, इस दीप पे आपको उसकी सफाई करनी है तो आप इसमें कुछ भी चमका दीजिए, इसको आप चांदी का बना दीजिए, चाहे आप सोने का बना दीजिए, इसको जिस भी चीज का चाहे आप बना सकते हैं, इसमें जो भी मेहनत करना चाहे कर सकते हैं। लेकिन बेकार बेकार क्योंकि इसमें दीप नहीं जला। जब इसमें दीप जलेगा तभी इसका उपयोग है। इसी प्रकार मनुष्य कुछ भी हो बेकार है, जब तक उसके अंदर आत्मा का दीप नहीं जलता तब तक वो बेकार है। और जब उसमें दीप जल जाता है तो वो पुण्यवान आत्मा हो जाता है और उसके अंदर से बहता हुआ प्रकाश हजारों दीप संसार में जला सकता है। इसलिए आज की पुण्य नगरी में इस पूजा का आवाहन बहुत बड़ी शक्ति का जब संचार पुण्य में हो तो पुण्य हजार गुने बढ़कर के अत्यंत शक्तिशाली हो सकता। पुण्य की शक्ति आने, लेकिन उसमें अंदर अगर शक्ति ही संचरित हो जाए तो फिर क्या कहेंगे। पुण्य अभी तक जो लोगों ने जाना है वो ऐसा ही है कि पुण्यवान लोग जो होते हैं उनको सब लोग सताते हैं, उनको परेशान करते हैं, उनके पास कोई धन संपत्ति नहीं होती, उनके पास
किसी तरह का कोई संरक्षण प्रोटेक्शन नहीं होता है। वो हर समय दबे रहते हैं लोगों से और उनको जो चाहे वो खींच ले जाता है, जो चाहे उन्हें बेवकूफ बना सकता। लेकिन शक्ति का संचार होते हैं इस पुण्य से वो प्रगाढ़ और प्रचंड प्रकाश निकलते हैं। किसी की मजाल नहीं, किसी पुण्यवान आदमी को हाथ है, जो हाथ लगाएगा वो जानेगा कि ये कोई प्रचंड चीज। इसी प्रकार अगर कोई आदमी ये चाहेगा कि उनका पैसा नोच ले या उनको ठग ले या सताए तो अब सता नहीं सकता। ये कलयुग का बड़ा भारी आप पर आशीर्वाद है कि कलयुग में ही ये प्रकाश आ सकता है और जैसे ही अंदर ये प्रकाश आ जाएगा कोई आपको छू नहीं सकता, कोई आपको परेशान नहीं कर सकता, कोई आपकी हत्या नहीं कर सकता, कोई आपसे कोई चीज छीन नहीं सकता। आप पूरी तरह से संरक्षित हो जाते हैं और आप स्वयं इतने शक्तिशाली होते हैं कि जहां खड़े हो जाइएगा वहां कोई सा भी आतंक आफत कोई भी परेशानी हो उसे आप एकदम खड़े होने से ही उसको खत्म कर सकते। तो पुण्य में शक्ति का संचार यही आज का आवाहन है और आज की पूजा में यही करने का है। आता सगळ्यांना समजलंच असेल मी हिंदी भाषेत काय सांगितलं ते, कोणाकोणाला समजलं नाही भाषेला मराठी भाषा फार चांगली, कारण त्याच्यामध्ये तिला तोड नाही, तिला तोड नाही, विशेष करून सहज होता मराठी भाषेत समजवता येतो आणि ह्या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारणच आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती, त्यांच्या भाषेतच नाही, त्यांना काही माहितच नाही, पुण्य म्हणजे काय ते माहिती। तेव्हा थोडस हिंदीत बोललेलं बरं, कारण तुम्हाला सगळं आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे, सगळं पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे। पण तरी सुद्धा असं म्हटलं पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे। त्या आशीर्वादाने संस्कृती काय आपल्याला माहिती, पुण्य म्हणजे काय आपल्याला माहिती, चांगलं वाईट काय ते आपल्याला माहिती आहे, माहिती कळतं पण वळत नाही, कळतं सगळं, हे सांगितलेलं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट, असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केले, म्हणूनच त्या पुण्यामध्ये त्या पुण्यनगरीत आपला जन्म झाला, हे कबूल। पण तरी सुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की बा आम्ही पुणेकर म्हणजे काही श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहे, त्याच्यावर असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक जास्त श्रीमंत, त्याच्यावर पैसे जास्त, तर दिल्लीला आणखी म्हणजे तत्तच असल्यामुळे ते त्याच्याजवळ मान फान आदर हे सगळं काही बाह्यता पुष्कळ दिसतो। तेव्हा असं वाटतं वा एवढे मोठे लोक आहेत हे, त्याचं थोडं मोठं, पण आम्ही काय, आम्ही अजून गरीब असो, पण तुम्ही पुण्यवान। पण या पुण्यातच असे लोक आहेत की देवालाच मानत, मोठे मोठे धुरंधर मी पाहिले, मोठे मोठे विद्वान लोक मी पाहिले, ते देवालाच मानत नाही, म्हणजे इतके शिष्ट झाले या पुण्यात राहून, या पुण्यनगरीत राहून सुद्धा लोक इतके शिष्ट झाले, इतकं डोकं त्यांचं खराब झालंय, ते म्हणतात देवच नाही। अहो तुम्ही जर देवाला पाहिलंच नाही, देवाला जाणलंच नाही, तर तुम्ही इतकं अरेरावीपणाने कसं म्हणता की देव नाही आहे? आधी बघा तर एक अनुभव तो घेऊन बघा, त्याच्यात तुमचं काय नुकसान होणार आहे, काहीच होणार नाही, पण तुम्ही स्वतःला सगळं जाणलेलंच नाहीये। तेव्हा जे सगळे सांगून गेले ते सगळे मूर्ख होते, आम्ही शहाणे, आणि आम्ही असं म्हणतो की परमेश्वरच नाही, आणि आता तुम्ही परमेश्वर सिद्ध करून दाखवा, नाहीतर आम्ही परमेश्वर मानायला तयार नाही, असं जरी म्हटलं तरी सुद्धा त्याला तयार आहे, पण आम्ही मानतच नाही परमेश्वर आहे असं म्हणून जर कोणी डोळे घातलेली तर अशा माणसाला समजावणं फार कठीण। आणि तशातले बरेच लोक या तुमच्या पुण्या शहरात, बरेच लोक म्हणजे इतके कुठेच नाही जे उघडपणाने म्हणतात परमेश्वर नाही, असे इतके लोक कुठेच नाही जितके तुमच्या पुण्या शहरात। जितके इथे गणपती आहेत आणि त्याच्याहून जितके इथे मारुती आहेत त्याच्याहून हे महामारुती बसलेले अतिशय,
आणि त्यांना असा पूर्ण विश्वास आहे की आम्ही जे म्हणतो ते अगदी खरं आहे. आम्ही अगदी हुशार लोक आहोत, आम्हाला सगळं शास्त्र माहिती आहे, आम्ही अगदी विद्वान आहोत, सगळं खोटं आहे, याच्यात काय अर्थ नाही. तेव्हा जिकडे एवढं पुण्य आहे ते इतकं कमळासारखा ते सुंदर सुगंध पसरलेला आहे, तिथे असल्या तरीचा विद्युतपणा पण पुष्कळ जास्त पसरला. आणि त्यामुळेच या पुण्यामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये भ्रांती फारच वाढलेली. त्यांना हे समजत नाहीये की धर्म आहे खरा की नाही, परमेश्वर आहे किंवा नाही. हे मोठे मोठे धुरंधर स्वतःला जे लीडर्स म्हणवतात, म्हणा तसे पैसे विषय खूप खातात, ते सगळे करतात, धंदे सगळे करतात. पण ते बरं आहे, ते म्हणतात आमचा जर परमेश्वरावरच विश्वास नाही आणि धर्मावर विश्वास, तर आम्ही चांगलेपणाने कशाला राहायचं, कसंही राहिलं तरी चालेल, आम्ही मॉडर्न झालो. अशी मंडळी पुण्याला जास्त आहेत मुंबईपेक्षा. तुम्हाला आश्चर्य नाही, मुंबईला लोक तरी भितात, इतकं कोणी बोलणारं मी पाहिलं नाही. पण पुण्याला मराठी भाषेमध्ये बोलणारे असे अनेक झाले जे परमेश्वराची टिंगल करायची, नंतर परमेश्वर नाही म्हणून सिद्ध करायचं, परमेश्वरावर लोकांनी विश्वास ठेवला म्हणजे तुम्ही महामूर्ख आहात, असं कशाला करता, असे म्हणणारे सुद्धा इथे लोक आहेत. मग असे असल्यावर जर समजा एखाद्या बोटीला एक तरी भोग पडलं तर ती बुडते, आणि ती इतकी भोक असल्यावर त्या पुण्याचं काय होणार. त्यात भर घातलेली आहे भिकारड्या लोकांनी. म्हणजे भिकारडे लोक म्हणजे असे की आम्ही सहयोगात सुद्धा लोक भितात. पुण्याच्या लोकांना बोलवायचं म्हणजे माताची पुष्कळची असेच लोक ना, तुम्ही बघा. मग त्यांचं कसं करायचं, म्हणजे भितात त्या गोष्टी, भिकारडेपणा करायचा. आम्हाला अनुभव इथला असाच. इथे आलं की लोक आपले फुकट तास जर जेवायला मिळालं तर माताजी करतात, मग काय माताची पैसे द्यायला तयार आहेत. ही एक प्रवृत्ती म्हणजे मनाची श्रीमंती नाही. आणि ही येण्याचं कारण सुद्धा हेच आहे की जे पुण्य पुण्य म्हणून शिकवतात, ज्या लोकांनी पुण्य पुण्य म्हणून करा म्हटलेलं आहे, जे लोक तुमच्या समोर येऊन प्रवचन करतात आणि सगळं काय करतात, ते स्वतः पैशाच्या मागे असल्यामुळे बाकीच्या लोकांना असं वाटतं की हे तरी काय मोठं आम्हाला प्रपंचात सांगायला बसले आहे, पण स्वतः हे असेच आहे. तेव्हा सर्व जनतेमध्ये या दोन्ही गोष्टींचा परिणाम झाला. एक तर जे धर्म प्रवर्तक आहे किंवा धर्माबद्दल बोलतात ते स्वतः तुमचे पैसे खातात. हा, तुम्हाला काय पाहिजे असं विचार, काय पाहिजे, मुलगा पाहिजे ना, चालेल, पण 100 रुपये. आणि जर तुम्ही 50 रुपये दिले तर तुम्हाला मुलगी होणार नाही. बाबा 100 काय, तुम्ही 108 घ्या, पण आम्हाला मुलगाच नाही. कशाला मुलगा, म्हणजे उद्या पैशाला भरा. सुनेने हाकलून लावलेलं कुणाच्या लक्षात येणार, पण त्यासाठी म्हणून आम्हाला मुलगा पाहिजे, कारण आम्हाला पैसे कमवता असला पाहिजे. आणि त्याने मग दरिद्रता वाढते, आणि ती दरिद्रता स्वभावात सुद्धा आहे. कारण सगळीकडे तुम्ही रोज आता हजारो देवळं आहेत, हजारो देवळं, प्रत्येक देवळात गेलं किंवा देवाला पैसे घाला, त्या देवाला काही पैसे समजतात का? कधी देवाला पैसे समजतात? त्यांनी कधी पैसे पाहिले आहेत का? काय असतो प्रकार, त्यांना पैसे घाला देवाला, इथे 4 पैसे तुम्ही इथे घाला, इथे 1 पैसा घाला, म्हणजे झालं. पूजा करायची म्हणजे काय, एवढा मोठा तुम्ही नारळ आणा, त्यातले आम्ही तुम्हाला एवढा नारळ देतो, बाकी सगळं आमच्या. हे रोज अगदी बघून बघून माणसाच्या मनाची जी श्रद्धा, तिच्यामध्ये आंतरिकता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वच्छता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये विश्वास असायला पाहिजे. त्याच्या जागी फक्त हे की हा आता आहे ना, देखला देवा देव दंड, बस, त्याच्या पुढे काय. ही एक प्रवृत्ती आल्यामुळे, पैसा सगळं काय झाल्यामुळे कसंही मिळाला तरी चालेल. मान पान स्वतःच्या बद्दल काही, आत्मसन्मान याचा कुणाला विचार नाही. आत्मसन्मान नको, कशाला मिळतं ना, मग देतात ना, मग कशाला द्यायचं. तर ह्या एका फारच विचित्र परिस्थितीमुळे पुण्यामध्ये सुद्धा जी आपण प्रवृत्ती बघतो ती अशी की एवढ्या पुण्यवान स्थितीमध्ये, त्या पुण्यवान जागेमध्ये साधू संत दिसत, साधूंची लक्षणं दिसत, साधू सारखं लोकांचं वागणं दिसत नाही. साधूला केवढा मान असतो. एखाद्या साधूला घरी बोलवायचं म्हणजे जन्मजन्मांतरातली तुमची तपस्या पाहिजे, नाहीतर तो तुमच्या दारात येणार कशा. म्हणजे खरा साधू म्हणतो, उपट सुभाची गोष्ट सोडा, तो तुमच्या दारात येण्यासाठी तुम्हाला थोडंसं पुण्य खर्च घालावा लागेल, तेव्हा तो तुमच्या दारात येतो. पण आता उठल्या सुटल्या इथे रस्त्यावरती साधू संत फिरतात,
त्यांच्यामध्ये काही साधुता आहे. आणि ती साधुता नसल्यामुळे पुण्यनगरी म्हणजे काय, ह्याच्यातल्या देवळामुळे पुण्य झालेली नाही, इथल्या मानवांच्यामुळे झाले. यांच्या मानवामध्ये किती साधू आणि संत आहेत, कितींमध्ये साधूची लक्षणं आहेत. तर इथल्या लोकांची जी एक स्वतःची क्वालिटी आहे, स्वतःचं जे एक चारित्र्य आहे, ते कसं त्याच्यावर पुण्य अवलंबून असतं. ते जर पुण्य आपण कमवलेलं असतं, आत्मसन्मानाचं, तसंच आत्मसाक्षात्कार, जर आपण पुण्य कमवलं आणि त्यात आपण आपली वाढ करून घेतली, तर इथे काही कठीण काम नाही. कारण जमीन इथली फारच सुपीक आहे. पुण्यासाठी जमीनच नाही, संबंध ब्रह्मांडात. पण जमीन असली तरी प्लास्टिकच्या बियांनी काही झाडे येणार नाही. आणि प्लास्टिकच्या बिया लावून ठेवल्यास तुम्ही तर करायचं काय? आम्ही अत्यंत सुपीक जमीन आहे, पण डोकी सुद्धा इतकी सुपीक आहे तिथे. त्या सुपीकपणामध्ये जे जे निघालेलं आहे ते तुम्हाला सांगितलं मी आधी, की देवावर विश्वास ठेवायचा नाही. देव म्हणजे कोण? वाह्यातासारखं काहीतरी, म्हणजे अत्यंत, ज्याला म्हणतो ना आपण अत्यंत कमी दर्जाचं असं लिखाण सुद्धा लोकांनी करून ठेवलं. देवाची टिंगल करायची तर त्यांच्या खिशातच बसतात. त्याच्याबद्दल काही आदर काही सुद्धा. दुसरे लोक जे सांगितले मी की यांनी धर्माच्या नावावर इथे इतकी कमाई केली, लोकांना इतकं दिशाभूल घातलेलं आहे. तऱ्हेचे इथे प्रकार आम्ही पाहिले. इथे पुण्याला जेव्हा मी पहिल्यांदा आले होते तेव्हा माझ्या प्रोग्रामला एक बाई आल्या, पुष्कळ लोक होते. त्यांच्या अंगात भूत आलं, त्या लागल्या करायला. सगळ्या बायका कुंकू लावायला धावल्या त्यांच्या. त्यांना पहिल्यांदा मी पाहिलं की हा प्रकार काय मूर्खपणाचा आहे. तिच्या अंगात भूत आलं, तिला कुंकू लावायला कशाला धावून राहिले, तिच्या पायात पडायला लागले. तर मी एकदम लाईट्सच गेल्या नशिबात आणि मी मागावदारच निघून आले. त्या लोकांना काय सांगावं? म्हणजे हे सगळं असून त्याशिवाय महामूर्खपणा पण. म्हणजे एका बाईच्या अंगात आलं तर ते अंगात येतं हे त्याच्या लक्षात येत. अंगात आलं म्हणजे देवी आली. अहो, देवी कोणाच्या अंगात त्याला काही सोपं काम आहे का? फार कठीण काम आहे. देवीला झेपू शकतं का कोणतंही अंगात म्हणजे देवी आली. आणि ही देवी नंतर मग भांडी घालते, लोकांची धुणी धुते आणि पैसे मागते आणि मग तिच्या अंगात देवी येते. हा जो धर्मभोळेपणा किंवा बाबळेपणा म्हणा, पण मी ह्याला महामूर्खपणा म्हणेन, हा इतका जास्त आहे की त्याच्यामुळे लोकांना दिशाभूलच म्हटली नाही पाहिजे, पण एकतरची भ्रांती आहे. आमच्या इथे पुष्कळ अशा लेडीज येत होत्या की ज्यांच्या अंगात येत असं देवी यायची, त्यांना सगळं व्हायचं आणि माझ्या चीट येऊन पडायची. माझ्यासमोर आल्या की चीट यायची नाही. म्हणजे प्रोग्रामच करणं कठीण झालं. त्या म्हटल्या पुण्यनगरी तेवढी भूत कुठं आली बाबा? तमके बुवा असं का? आणि त्या बुवानी केलं काय? नाही, फक्त अंगारा दिला मला. हो का? तुम्ही काय केलं? मी खाल्ला झालं. म्हणजे अशा तऱ्हेचे त्याला म्हणायचे स्त्रियाचार आणि ब्राह्मणाचार, ह्याच्यामध्ये हा संबंध पुढे गुंतवून गेला. तेव्हा धर्माचा हा तुम्ही टीका लावला आणि बाकी परमेश्वराची तर तुम्ही गोष्टच काढू नका. कारण परमेश्वराच्या गोष्टीबद्दल अतिशहाणे बसलेलेच सांगायला की परमेश्वर म्हणजे नाहीच आहे, सायन्स म्हणजे सगळं काही. आता नारळीकर हे पुण्याचेच आहे. त्यांनी असं सांगितलं की ह्या ज्या संबंध सृष्टीला जे कार्य करते इथं, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स, त्याला डोकं आहे. ही पहिली गोष्ट त्याची सायंटिस्ट आहे. पुण्यातला तेव्हा त्याच्या डोक्यात आली गोष्ट. पण तरी सायंटिस्ट जाणार कुठपर्यंत? बाहेरून तुम्ही जर एखाद्या झाडाची निगा ठेवायची म्हटली तर पानाला तुम्ही द्याल पाणी, तर जाणार का? बायकांचं असतं ना काहीतरी. आणि नाही तर आई बापाला बरं कर, कशाला? परत तो आणखी तुम्हाला त्रास देणार असं नाही. पण माझं काय म्हणणं की अत्यंत
वरपांगीपणाने आपण बघितलं तर हे असे त्रास होते. पण गहनतेत बघितलं की मी माझाच बाप आहे, मीच माझी आई, मीच सगळं काही आहे, मला तुम्ही बरं करा, मी ठीक होऊ देत, माझं भलं होऊ देत. तुमच्यातच जर सर्व बसले तर ते सगळेच्या सगळेच ठीक होणार. सगळे जर तुमच्या शरीरात वास करतात, तुमचं जर बरं झालं तर ते बरे होणार की नाही. तेव्हा अशा वरपांगी शूद्र क्षुल्लक वस्तूंवर आपलं चित्त ठेवून तुम्ही एवढं मोठं कमावणं, एक तर पुण्याच्या नगरीत जन्माला आला, एवढं पुण्य कमावलं असेल, एवढं पुण्य कमवून ह्या पुण्या नगरीत तुम्ही जन्माला आला आणि इथे जन्माला येऊन आता ते घालवायचंय का? आणि या धर्माच्या बाबतीत सुद्धा डोकं लक्षात ठेवलं, याला काही धर्म म्हणता येतो? याच्या सर्व वरपांगी गोष्टी, तो धर्म करा ज्याच्यामध्ये मनुष्याला शांती मिळते. शिस्तीत थोडं खाली यायचं आपल्याला. हळूहळू आपले डोळे उघडूया, श्रीमातांच्याकडे बघूया. लक्ष सहस्त्राराच्या वरती, कुंडलिनीवरती ठेवायचं. आपली कुंडलिनी वर आहे. 3.5 फूट जी कुंडलिनी आहे ती तिच्याकडेच लक्ष ठेवायचं. वर बघायचं आहे श्रीमातांच्याकडे आणि हाताच्या बोटांच्या वरती. उद्या आपल्याला दिवसभर अशाच प्रकारे ध्यान करायचंय. कुंडलिनीकडेच लक्ष ठेवायचं. 3.5 फूट गौरी माता जी कुंडलिनी आहे तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. लक्ष कुंडलिनीवरतीच ठेवूया. गाठ मारायची. हातामध्ये पण व्हायब्रेशन्स, तिकडेही लक्ष पाहिजे. 2 गाठी चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला 3 गाठी चैतन्याच्या. शिस्तीत कवच घ्यायचं आहे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. शिवकवच, चैतन्याचं मजबूत कवच करायचंय आपल्याला. म्हणून लक्ष कवचाकडे पण द्यायचंय. बंधन घेताना या कवचातून कुठलीही निगेटिव्हिटी आत येता उपयोगाची नाही. शिस्तीत बंधन घेतोय. उद्या आपण दिवसभर लक्ष सहस्त्रारच्या वरती कुंडलिनीकडे द्यायचं. जसं आज आपण ध्यान घेतलं की 3.5 फूट कुंडलिनी जी वर आहे आकाश तत्वापर्यंत, त्या 3.5 फुटापर्यंतच लक्ष द्यायचंय आपल्याला, पण सहस्त्रारच्या वरती. अशाच प्रकारे ध्यान करायचंय आपल्याला उद्या दिवसभर. आणि संध्याकाळी देखील आपण वैयक्तिक ध्यान धारणा करायचे. आपली किती प्रगती झाली हे आपणच आत्मपरीक्षण करून बघायचं आहे. बरोबर 10 वाजता आपण सर्वांनी बसायचंय. 10 ते 11 पर्यंत वैयक्तिक ध्यान धारणा. जय श्री माताजी.